बेटा तुला सगळं ठीक वाटत असेल तर त्याला इथं बोलव, एकदा बस आणि सगळ्या गोष्टी क्लिअर कर. तुझ्या प्रेमाची वाट पाहत होतीस, ते प्रेम तुला दिसलं असेल तर तू आता त्याच्यापासून दूर राहू नकोस. तू स्वतःला आणि त्याला का शिक्षा देत आहेस? कदाचित तुम्ही बरोबर बोलत आहे, पण मला सांगा तुम्ही, मी माझ्या कानाने ऐकलं ते आत्यांना बोलले हे मूल त्यांचं नाही आणि म्हणून त्यांना ते नको आहे. आत्या म्हणत होती की ती त्याला मारेल, मग हे म्हणाले मीच त्याला मारतो. हे सगळं ऐकून मी काय समजायचं तुम्हीच सांगा. एक बायको आपल्या नवऱ्यासाठी सर्व काही सहन करते, त्याच्या मुलाला ती 9 महिने पोटात ठेवते आणि तोच नवरा म्हणतो ते मूल त्याचं नाही, तरी तिच्यासाठी आणि तिच्या बाळासाठी शिवी दिल्यासारखंच आहे ना. हे सगळं ऐकून मी त्यांच्यावर प्रेम कसं करू शकते? पण माझं हे हृदय खरंच फक्त ना फक्त त्यांच्यावरच प्रेम करत आहे. मला मुलांची कमी नाही, पण मी तशी नाही आहे. बोलता बोलता ती रडू लागली. मॅडमने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाल्या, बेटा कधी कधी आपल्याकडून समजण्यात चूक होते. तू ते दिवस आठवून विचार कर की तुझा नवरा तुझ्यासोबत कसा वागत होता. तो तुझ्यावर प्रेम करत होता, बाळासाठी खुश पण होता. प्रेम तर ते खूप करत होते, काळजीही घ्यायचे आणि जेव्हा गर्भपात झाला तेव्हा त्यांनाही खूप वाईट वाटत होते. तेही रडले होते. मी विचार केला की ते किती चांगली ॲक्टिंग करत आहेत. सलोनी म्हणाली, तू त्याला एकदा फोन कर आणि त्याच्यासोबत बसून बोल. आयुष्य खूप छोटं आहे, असंच घालवू नकोस, मॅडमने स्पष्ट केलं. सलोनीने रडणे थांबवले आणि मॅडमला ठीक आहे म्हणून तोंड धुवायला गेली. शरद कंपनीचे काम पाहत होता तेव्हा शिवकुमार आला आणि म्हणाला, सर नवीन शर्ट तयार आहेत, त्याच्या प्रमोशनसाठी सर्व काही तयार आहे. फक्त त्या मॉडेलने सुट्टी घेतली आहे, त्याची तब्येत बिघडली आहे. सर तुम्ही मॉडेलिंग का करत नाही? तुम्ही त्या मॉडेलपेक्षा जास्त मॉडेल दिसता. तुमचे आकर्षण कपडे फेमस करेल. काही आडेवेडे घेतल्यानंतर शरद राजी झाला आणि त्याने प्रत्येक डिझाईनची शर्ट परिधान करून मॉडेलिंग केली. खरंच त्याची आभा वेगळीच होती. ऑफिसच्या खुर्चीत बसून काम करताना तो खूप छान दिसत होता. त्याची प्रत्येक पोच चांगली होती. दुपारी शिडही आला तर तो म्हणाला, मी पण करेन. म्हणून शरदने त्याला 1-2 शर्ट घालायला लावले. मॉडेलिंग केले. त्याला गडद रंग आवडतात म्हणून त्याला हिरवे निळे लाल कपडे घाला असं शरद म्हणाला. शरदचा फोन वाजू लागला. त्याने नाव वाचले आणि लगेच फोन उचलला. हॅलो सुहास, काय विषय आहे? तो संग्रामच्या कडक आवाजात बोलला. भाई मला तुला भेटायचं होतं. तू तुझ्या आईचा शोध घेत आहेस हे मला कळलं. मी तुझ्या आईला आणि भावाला ओळखतोय, हे मी सांगितलं तर? सुहास बोलला. सुहास तुला माहीत आहे मला अशा गोष्टींची चेष्टा करायला आवडत नाही. नाही भाई, मी तुझी चेष्टा का करू? मी विचार केला आहे, मदर्स डेला मी तुला तुझी आई गिफ्ट करायचं. सुहास तुला कसं माहीत? तू हे सगळं सोड, उद्या मदर्स डे आहे. मी तुला पत्ता पाठवतो, तू तुझ्या आईला भेट. असे बोलून सुहासने फोन बंद केला. शरद वेडाहून त्या फोनकडे बघत उभा होता. तेवढ्यात सुहासचा मेसेज आला. त्याने लगेच तो उघडला आणि पत्ता पाहून आश्चर्यचकित झाला. त्याने सुहासला पुन्हा फोन केला. सुहास तू खरं बोलतोय ना? या ॲड्रेसवर मला माझी आई भाऊ नक्की मिळेल ना? हो बाई, सुहास भावूक होऊन बोलला. शरदच्या डोळ्यातून अश्रू येत होते आणि तो आणि सुहास काही वेळ गप्प झाले आणि नंतर फोन कट केला. फोन कट झाल्यानंतर सुहास आणि शरद दोघेही रडू लागले. त्या क्षणी सुहास मनालीला रवाना झाला. शरद परत आला नाही तेव्हा सीड त्याला भेटायला आला. त्याने पाहिले की तो त्याच्या खुर्चीवर बसून खूप रडत होता. सीड घाबरला आणि त्याच्याकडे आला. काय झालं? असा का रडत आहेस? सीड बोलला. तेव्हा शरदने त्याला मिठी मारली आणि आणखी जोरात रडू लागला. सीड, मम्मी आणि छोटेचा पत्ता मिळाला. शरद एवढंच बोलू शकला. काय खरंच? चल मग, रडतोयस का? चल जाऊया, सीड बोलला. ते इथेच आहेत. हा सुहास माझा छोटा भाऊ आणि मॅडम माझी आई आहे. शरद रडत रडत बोलला. सीडही रडू लागला. काय? त्याने शरदला मिठी मारली आणि म्हणाला, यार मी तुझ्यासाठी खूपच खुश आहे. शेवटी तुझे कुटुंब तुला मिळाले. ते दोघेही रडत होते, पण ते दुःखात नाही तर आनंदात रडत होते. त्यानंतर सीड फोटो काढण्यासाठी गेला. त्याने ठरवले की तो उद्या मदर्स डेच्या दिवशी त्यांना भेटायला जाईल. त्याला समजत नव्हते की तो काय बोलेल, काय बोलणार. त्याला वाटत होते की ही वेळ मागे जावी आणि मी लहान होऊन विचार न करता आईच्या कुशीत घुसायचो. आई पण काही न विचारता मला मिठीत घ्यायची.
असे काहीतरी घडावे. तो रडत होता आणि विचार करत होता. मी त्यांच्या इतका जवळ होतो पण ओळखू शकलो नाही. काश की मी त्यांना ओळखू शकलो असतो. त्याच्या इतक्या जवळ असूनही मी त्यांना ओळखू शकलो नाही. पण त्यांनीही मला ओळखलं नाही का? त्यांना मला भेटावंसं वाटलं नाही का? त्याच्या डोळ्यातून पाणी न थांबता वाहत होते. इकडे मॅडम आणि सलोनीला याची माहिती नव्हती. निवांतपणे रोजची कामं उरकून त्या झोपी गेल्या. पहाटे 6 वाजता दारावरची बेल वाजल्याने त्या उठल्या. सलोनी आणि मॅडम एकत्रच खाली आल्या. दार उघडताच समोर उभा असलेल्या सुहासला पाहून दोघींनाही आश्चर्य वाटले. दार उघडताच त्याने मम्मीच्या पायाला स्पर्श केला आणि तिला मिठी मारली आणि म्हणाला, हॅपी मदर्स डे मम्मी. अरे तू मला सांगितलंही नाहीस. आज तू मला खरंच आश्चर्यचकित केलंस, मॅडम बोलल्या. सुहासने पटकन सलोनीच्या पायाला स्पर्श केला आणि म्हणाला, हॅपी मदर्स डे टू यू. सुखी राहा, खूप प्रगती कर आणि सुंदर आणि सुसंस्कृत मुलीशी लग्न करून घेऊन ये. सलोनी त्याच्या डोक्यावर हात ठेवत हसत म्हणाली. ते लोक आत आले. चहा पिऊन ते तिथून निघाले होते तेव्हा पुन्हा दारावरची बेल वाजली. यावेळी सुहास दार उघडायला गेला तर समोर संग्राम उभा होता. संग्रामने त्याच्याकडे डोक्यापासून पायापर्यंत पाहत विचारले, सुहास, हे खरे आहे का? सुहासने ओल्या डोळ्यांनी मान हलवत होकार दिला. त्यामुळे संग्रामने त्याला मिठी मारली. संग्राम आज पुन्हा तोंडावर मास्क आणि हातात ग्लोव्ज घालून आला होता. सलोनी चहाची कप ठेवायला स्वयंपाकघरात गेली होती. मौली अजून आली नव्हती. त्यामुळे मौली येईपर्यंत तिला वाटले नाश्त्यासाठी गॅसवर बटाटे उकडायला ठेवावेत. सुहास यायला थोडा वेळ लागला तेव्हा मम्मी त्याला पाहायला दारात आली. त्याला कुणीतरी मिठी मारताना दिसल्यावर त्यांनी आश्चर्याने विचारले, सुहास, कोण आहे बेटा? मम्मी, हे मदर्स डेचं तुझं गिफ्ट आहे. मी संग्राम भैयाला आणले आहे. सुहास रडत म्हणाला आणि संग्रामला मम्मीसमोर केलं. तिघांच्याही डोळ्यातून अश्रू वाहत होते. मम्मी काही वेळ संग्रामकडे पाहत राहिली आणि मग त्याला घट्ट मिठी मारली. ती जोरजोरात रडू लागली. त्यांच्या रडण्याचा आवाज ऐकून सलोनी किचनमधून धावत आली. काय झालं? सलोनीला पूर्ण शब्दही उच्चारता आला नाही आणि संग्रामला पाहून ती थांबली. तिघांनाही असे पाहून तिला काहीतरी समजले होते. संग्रामने तिच्याकडे बघून विचारलं, सलोनी, तू इथे कधी आलीस? इथे म्हणजे तू तेव्हापासून इथेच राहतेस? नुकतेच भेटल्यासारखं संग्रामनं विचारलं. हो, मी तेव्हापासून इथेच आहे, सलोनी म्हणाली. ते आत येऊन बसले. भाई, हे सगळं हिच्यामुळे झाले आहे की आपण भेटू शकलो, सुहास बोलला. सलोनीकडून तुला माझा नंबर मिळाला का? संग्रामने विचारलं. नंबर नाही, तू भेटला आहे. खरं तर मी मम्मीशी खोटं बोलून अहमदाबादला गेलो होतो. तुला शोधायला गेलो होतो. माफ कर भाई, पण खरं तर मी माझ्या वहिनीच्या प्रेमात पडलो होतो. पण जेव्हा तिने तुझी पेंटिंग काढली तेव्हा मला ती माझीच पेंटिंग वाटली. तेव्हा वहिनीने मला सांगितलं की तिचं लग्न झालंय आणि तू तिचा नवरा आहेस. तेव्हापासून मी तिला आई समजायला लागलो. मी तुझं नाव ऐकूनच समजलं होतं की तू माझा भाऊ आहेस. मग मी तुला भेटायचे बहाणे शोधू लागलो. मी तुझ्या घरच्या ड्रायव्हरला तुझ्याविषयी विचारायचो. तेव्हा मला दुःख होत होते तुझे वहिनीबरोबरचे वागणे ऐकून. त्या दिवशी मला तुला चेतावणी द्यायची होती, पण सगळंच बदललं होतं. तू तिच्याशी चांगलं वागू लागला होता. मी मम्मीलाही सांगितले होते की तू सापडला आहेस. मी तुझ्याकडे येणारच होतो की तुम्ही लोक वेगळे झाले आणि तुझा कुठेही काही तपास लागला नाही. मम्मीने मला थांबवले की तू आमचा तिरस्कार करत असशील, पण तू तुझ्या आईचा शोध घेत आहेस हे कळल्यावर मी तुला फोन केला. संपूर्ण कहाणी सांगितल्यानंतरच सुहासने सुटकेचा निश्वास सोडला. सलोनीने त्या दोघांकडे बघितले आणि म्हणाली, तुम्ही मला काहीच का सांगितले नाही? बेटा, मला भीती वाटत होती की संग्राम माझा तिरस्कार करत असेल आणि तो माझा त्याग करेल, मला काहीतरी वाकडं तिकडे बोलेल. मम्मी, मी तुझा कितीही तिरस्कार केला तरी मी तुला शिव्या घालू शकत नाही, काही वाकडं बोलू शकत नाही. पण मला एका गोष्टीचे दुःख वाटले की तू छोटूला आणलेस, मला नाही. संग्राम म्हणाला, बेटा, तुला सोडून जाण्याची माझी इच्छा नव्हती, पण मजबुरी होती. एकतर त्याने तुझ्या आत माझ्या विरुद्ध द्वेष भरला होता आणि दुसरे म्हणजे तू भारतातील सर्वात महागड्या शाळेत शिकत होता आणि तो खर्च मला परवडणारा नव्हता आणि मला तुझे सुंदर भविष्य खराब करायचे नव्हते, मम्मी बोलली. संग्रामला समजले की त्याच्या आईने त्याला स्वतःच्या नव्हे तर त्याच्या आनंदासाठी सोडले होते. त्याने मम्मीला मिठी मारली आणि म्हणाला, मम्मी, मला माफ कर. मी तुला चुकीचे समजले आणि तुझा तिरस्कार करत राहिलो. ते माझे खरे वडील नाहीत हे मला काही दिवसांपूर्वीच कळले. आजवर मी त्यांना माझे वडील मानत होतो. पण आता सर्व काही ठीक आहे. आता आपल्याला कुणी वेगळे करू शकत नाही. आपण एकत्र राहू. त्या सर्वांना मी तुरुंगात पाठवले आहे. त्यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा झाली. बेटा,
त्याने आपल्या कुटुंबाला खूप त्रास दिला आहे. त्याला तुरुंगाची शिक्षा पुरेशी नाही. त्याला कधीही शांती मिळू शकत नाही. मम्मी म्हणाली. मम्मी, त्यावेळी मी खूप छोटा होतो. जेव्हा मला शाळेत पाठवले होते त्यावेळी फक्त आजोबा मला भेटायला यायचे. मग जेव्हापासून हे यायला लागले तेव्हापासून मी त्यांना माझे खरे वडील मानू लागलो. मग मी त्यांच्या रंगात रंगू लागलो. मम्मी, मी 18 वर्षांचा होतो. त्यांनी मला जाळून मारण्याचा प्रयत्न केला. मी वाचलो, पण तेव्हापासून मला या लोकांवर संशय येऊ लागला. आता हे काम त्यांनीच केले असल्याचे समोर आले. त्यांनी मी मरावे आणि संपत्ती त्यांच्या नावे व्हावी असे वाटत होते. पण दुर्दैवाने मला त्या लोकांमध्ये सोडले. तर नशिबाने मला रवी आणि सिद्धार्थसारखे मित्र दिले. त्यांनी मला खूप मदत केली. प्रत्येक टप्प्यावर माझ्यासोबत राहिले. मम्मी, तुला माहीत आहे, सिद्धार्थ हा अनिल काकांचा मुलगा आहे. तू त्यांना ओळखते ना? अच्छा, अनिलचा मुलगा. ते लोक कसे आहेत? अनिल नसता तर आम्ही इथे आलोच नसतो. त्यांनी कसे तरी मला स्टेशनवर सोडले. आधी आम्ही काही काळ कुल्लूमध्ये माझ्या मावशीच्या घरी राहिलो. मग मला मनालीच्या एका शाळेत नोकरी मिळाली आणि आम्ही तिथे आलो. मी तुझ्या नावावर लॉटरी लावली होती आणि तुझ्या नशिबाने मला लॉटरी लागली. मला 20 लाखांची लॉटरी लागली. त्याच पैशांनी मी हे स्कूल विकत घेतलं. तेव्हा किंमत कमी होती. ही सगळी जमीन 10 लाख रुपयांना मिळाली होती. उरलेल्या पैशातून ही इमारत बांधली. त्या दिवसापासून मागे वळून पाहिले नाही बेटा, पण आम्ही तुला कधीच विसरलो नाही. जेव्हा याने तुला पहिल्यांदा पाहिले तेव्हा त्याने मला फोन केला आणि सांगितले. मला खूप आनंद झाला. जणू काही तुला त्याने नाही तर मीच पाहिले आहे. मग जेव्हा सलोनी इथे आली आणि मी तिला सांगितलं तेव्हा ती चुकीच्या हातात पडली नाही याचा मला दिलासा मिळाला. तेवढ्यात मौलीही आली. सर्वांना बसलेले पाहून ती त्यांच्या दिशेने आली आणि सुहासला नमस्कार म्हणाली. पण संग्रामचा चेहरा पाहताच ती किंचाळली. सलोनी किचनमधून आली आणि तिला पकडून तिच्यासोबत घेऊन गेली. ती तेव्हापासून स्वयंपाकघरात यासाठीच होती जेणेकरून ती मौलीला सर्व काही आधीच सांगेल. पण ती एकटाच दिवाणखान्यात जाईल हे तिला माहीत नव्हते. मौली हे माझे पती आहेत आणि त्यांना कालच कळलं की ते मॅडमचा मोठा मुलगा आहे, जे त्यांना जवळपास 20 वर्षांनी भेटले आहेत. जळाल्यापासून त्यांचा चेहरा असा झाला आहे. प्लीज भविष्यात असं करू नकोस. सलोनीने तिला समजावलं. काय, खरंच ते मॅडमचा मुलगा आणि तुमचा नवरा आहे? मला तर भीती वाटली. सॉरी, आता ओरडणार नाही असं म्हणत ती चहा घेऊन खोलीत गेली आणि संग्रामला नमस्कार केला. सलोनी ही मॅडमसोबत बसली. सलोनी, तू कशी आहेस? तू पुन्हा फोन केला नाहीस? सलोनी, मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. बघ, तू रागवू नकोस. मला तुला खूप काही सांगायचं आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी जसा दिसतो तसा मी नाही. मी जेव्हा जळलो होतो तेव्हाच माझी प्लास्टिक सर्जरी झाली होती. पण ज्याने मला जाळलं होतं त्याला मला पकडायचं होतं, म्हणून मी हे रूप ठेवलं होतं. खरं तर माझं खरं रूप, असे म्हणत संग्रामने त्याचं मास्क काढलं, हाताचे ग्लोव्ज काढले आणि ओला कागद घेऊन तोंड स्वच्छ केले. तेव्हा सर्वांचे डोळे उघडेच्या उघडेच राहिले. शरद, मम्मी म्हणाली. शरद, तू संग्राम बनून का आलास? मी तुला चांगलं समजत होते, पण तुम्ही मला मिळवण्यासाठी संग्राम बनून आला. हे सगळं खूपच वाईट कृत्य आहे. तुम्ही संग्राम बनून आला तर मी तुम्हाला स्वीकारेन, कधीच नाही, असे म्हणत सलोनी निघून जाऊ लागली. पण संग्रामने तिचा हात धरून तिला जाण्यापासून रोखले आणि परत सोफ्यावर बसवले. सलोनी, मी तुला आधीच सांगितले होते की तू रागवू नकोस. खरं तर मी शरदपासून संग्राम बनून आलो नाही, तर संग्रामपासून मी शरद बनून आलो होतो. मी तुझ्यापासून दूर राहू शकलो नाही. तुझ्या येण्यानंतर तू स्वतःच्या इच्छेने गेली आहेस. या विचाराने मी गप्प बसलो. मग एक दिवस मला तुझा फोन आला. तू काहीच बोलली नाहीस, पण माझ्या मनात एक घबराट निर्माण झाली होती. तू अडचणीत तर नसशील? मी रात्रभर प्रवास करून तुला भेटण्यासाठी आलो. खूप शोधल्यानंतर तू सापडलीस, पण तू मला या रूपात ओळखले नाही. मग मला कळले की तू माझा म्हणजे संग्रामचा तिरस्कार करते. मग मी शरद बनून राहिलो. मी हे सगळं तुझ्या प्रेमासाठी केलं. मी इथंच कंपनी विकत घेतली आणि बिझनेस सुरू केला. मी तुझ्यासमोर घर घेतलं कारण तुला पाहू शकेल. बेटा, तू निदान आम्हाला सांगू शकला असतास, मम्मी म्हणाली. तेव्हा मी तुम्हाला ओळखत नव्हतं, म्हणूनच मी नाही सांगितले. संग्राम म्हणाला. हो बेटा, हे तर खरं बोलतोय, मम्मी बोलली. तसे भाई, तू खूप त्रास सहन केलाय, सुहास बोलला. कथा आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा. धन्यवाद.